महत्वाची बातमी समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज दिवसभरातले कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत। अजित पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांचे दिवसभरातले कार्यक्रम हे रद्द करण्यात येत आहेत। अजित पवार यांचे दिवसभरातले हे कार्यक्रम आज रद्द करण्यात आलेले आहेत। नियोजित दौरे आणि कार्यक्रम रद्द झालेले आहेत। अजित पवार यांची प्रकृती बिघडली आहे आणि त्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत। माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधीकडून। काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? खरं तर औंध येथे एक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, ज्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार होते आणि मंगल प्रभात लोढा हे सुद्धा आहेत। मात्र आता जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार अजित पवार या कार्यक्रमासाठी येणार नाहीयेत। अजित पवार यांची प्रकृती आहे ती काहीशी बिघडलेली आहे आणि त्यामुळे डॉक्टरांकडून त्यांना आरामाचा सल्ला आहे तो सुद्धा देण्यात आलेला आहे। काल आपण पाहिलं की अजित पवार हे नाशिकच्या दौऱ्यावरती होते आणि काल उशिरापर्यंत त्यांचे जे कार्यक्रम होते ते सुद्धा नाशिकमध्ये होते आणि कालच अजित पवार यांना काहीसं अस्वस्थ आहे ते सुद्धा वाटू लागलेलं होतं आणि आज पुण्यात त्यांचे 2 कार्यक्रम खरं तर होते। 11 वाजता एक त्यांची पत्रकार परिषद सुद्धा होती, ती सुद्धा आता रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। पण औंध इथला जो प्रशिक्षण कार्यक्रम जो होता तो मात्र आता मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये सुरू होईल आणि या कार्यक्रमासाठी अजित पवार हे उपस्थित राहणार नाहीत अशी सुद्धा माहिती आता समोर आलेली आहे। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। अजित पवार यांचे दिवसभरातले कार्यक्रम हे रद्द करण्यात आलेले आहेत। प्रकृती बिघडली आहे दादांची आणि याकरता आता विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दादांना दिलेला आहे। त्यामुळे नियोजित आजचे दौरे कार्यक्रम हे अजित पवार यांनी रद्द केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।